हांडगांव हिमायतनगर विधानसभा क्षेत्र के लोकप्रिय विधायक बाबूराव कदम कोहलीकर के माध्यम से हांडगांव हिमायतनगर तालुका के मरीज हर पखवाड़े वर्धा में विभिन्न बीमारियों के इलाज के लिए सर्व रोग निदान शिविर योग कार्यक्रम के तहत जा रहे हैं। चूंकि तालुका के कई मरीज निजी अस्पतालों में इलाज का खर्च वहन नहीं कर सकते, इसलिए विधायक बाबूराव कदम कोहलीकर हमेशा उन्हें यह सुविधा प्रदान करने के लिए तत्पर रहते हैं। इसी तरह आज एक बस मरीजों को लेकर वर्धा जा रही थी और वंदे भारत टीवी चैनल के नांदेड़ ब्यूरो चीफ अरविंद यादव ने बस में मरीजों से बातचीत की। इस अवसर पर कई मरीजों ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। हांडगांव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बाबूराव कदम कोहलीकर यांनी दर 15 दिवसाला गोरगरीब पेशंटची वर्धाला नेऊन उपचार करतात आणि विनामूल्य करतात। आणि आजही एक गाडी एक अंदाजे 50-60 लोक आहेत, पेशंट आहेत, ते 50-60 लोक विनामूल्य वर्ध्याला उपचारासाठी जात आहेत। तर आपण त्या पेशंटच्या तोंडून जाणून घेऊया त्यांना कोणते आजार आहेत आणि त्यांना म्हणजे कशा प्रकारे ट्रीटमेंट केली जाते। ताई आपलं नाव काय? पेशंट काय प्रॉब्लेम काय आपला? इथं काय म्हणजे विनामूल्य चालला उपचार करायला की काय पैसे मागतात त्यांनी? तर या महिलेचं म्हणणं आहे की विनामूल्य आम्ही उपचाराला जात आहोत आणि आमची ऐपत नाही खर्चाची, त्यामुळे आज हे वर्ध्याला जात आहेत उपचारासाठी। असेच आपण वेगवेगळे पेशंट आहेत ते त्यांच्या तोंडून प्रत्यक्ष जाणून घेऊया। आजी आपलं नाव काय? कोण आहे पेशंट? काय प्रॉब्लेम काय तुमचा? कशाचं? डोळ्याचं ऑपरेशन? म्हणजे किती दिवसापासून त्रास आहे डोळ्याचा? तर तुम्हाला कोणी माहिती दिली होती? माहितच आहे ना। माहित आहे मग काय यांनी पैसे वगैरे काही उपचारासाठी मागतात? काही विचार पैशाचं नाव काढ नको बाबा। आजी म्हणतात की पैशाचं नाव काढू नका आजी, पैसे पाहिजे आमचं साजरं केलं का? तुमचं काय नाव? भगवान कदम कोहली। कुठलं कोण आपलं काय काय तुझा काय प्रॉब्लेम आहे? नाव काय तुझं? नामदेव विठ्ठल। नामदेव विठ्ठल? कुठले प्रॉब्लेम काय? काय प्रॉब्लेम काय तुम्हाला? इन्फेक्शन झालं पायामध्ये, काळे नावाचे पेशंट आहे, त्यांच्या पायाला इन्फेक्शन झालेलं आहे। तर इन्फेक्शन साठी त्यांची म्हणजे दवाखान्यात उपचारासाठी ऐपत नसल्यामुळे खर्च करण्याची त्यांना पण विनामूल्य आज या बसमध्ये उपचारासाठी वर्ध्याला जात आहेत। तर असेच बहुतांश पेशंट आहेत, तर या पेशंटच्या तोंडून आपण जाणून घेऊया। थोडं हे करत राहत। वर्धा येथे विविध आजाराचे पेशंट उपचारासाठी जात असतात। त्याच अनुषंगाने आमदार बाबूराव कदम कोहलीकर यांचे काही कार्यकर्ते इथे आहेत। तर आज पण 50-60 पेशंटला ही गाडी घेऊन वर्ध्याला जात आहे। तर आपण प्रत्यक्ष त्यांच्या कार्यकर्त्याच्या तोंडून बघून घेऊया की काय नेमकं कशाचे पेशंट आहेत आणि कधीपासून जातात। या ठिकाणी हांडगांव हिमायतनगर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बाबूराव कदम कोहलीकर साहेब यांच्या माध्यमातून दत्तामेघे हॉस्पिटल वर्धा येथे दर 10 दिवसाला 15 दिवसाला या ठिकाणी गोरगरीब जे पेशंट आहेत किंवा कोणत्याही समजा असं नाही की त्यांना बंधन आहे, म्हणजे कॅन्सरसारखे आजार असतील, विविध प्रकारचे आजार त्या पेशंटला दुरुस्त करण्यासाठी आपण त्यांना उपचार करण्यासाठी आपण वर्धा येथे पाठवत असतो। आणि दर 1 महिन्याला 2 महिन्याला 3 महिन्याला असं कॅम्प राहतात आणि त्या कॅम्पचे पेशंट तिथून पाठवले जातात आणि राहिलेले उर्वरित पेशंटसुद्धा आपण साहेबाच्या कार्यालयापासून आपण वर्ध्याला 10-12 दिवसाला पाठवतो। आणि